सध्या राज्यभरात वाढत्या तापमानामुळे पाणी टंचाईची झळ जाणवतीये। रायगडच्या ग्रामीण भागातली पाणीबाणीची स्थिती मात्र भयावह आहे। आदिवासी बहिणी अक्षरशः कोरड्या नदीपात्रामध्ये खड्डा खोदून पाण्याचा शोध घेत आहेत। पाण्यासाठीचा हा 5वीला पुजलेल्या संघर्षामुळे आता डोळ्यातलं पाणी देखील आटलंय। हे चित्र मराठवाडा किंवा विदर्भातल्या दुष्काळग्रस्त गावातलं नाहीये, तर हे चित्र आहे मुंबईला लागून असलेल्या रायगड जिल्ह्यातल्या माणगाव मधलं। डोंगराच्या कुशीत वसलेल्या पन्हाळघरच्या आदिवासी भगिनींची ही हंडाभर पाण्यासाठीची धडपड। काही वर्षांपासून या गावाला पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष जाणवायला सुरुवात झाली। उन्हाळा सुरू झाला की कोरड्या पडलेल्या नदीपात्रात खड्डा खणून त्यातलं साठलेलं पाणी भरावं लागतं। पावसाळ्याचे 4 महिने संपले की उरलेले दिवस हंडाभर पाण्यासाठी 3 ते 4 किलोमीटरची पायपीट करावी लागते। आमच्या वाडीमध्ये 3 वर्ष झाली पाईपलाईन नाहीये। आमच्या पाण्याचे खूप हाल आहेत। आजूबाजूला पाईपलाईन आहे पण आमच्या वाडीत पाईपलाईन नाहीये। आम्हाला फक्त सांगतात की पाईपलाईन देऊ, पण आम्हाला कोणीही लक्ष देत नाही आमच्यावर। आमचं खूप हाल आहेत। आम्ही डवऱ्याचं पाणी पितो, नदीला डवरा मारून, पण तो पाणी पण खूप घाण येतो। त्याच्यामुळे आमची मुलं बाळं आजारी होतात। साधारण 80 कुटुंबाच्या या आदिवासी वाडीवर 200हून अधिक लोकवस्ती आहे। गावापासून हाकेच्या अंतरावर पाटबंधारे विभागाचं धरण आहे, परंतु आजवर या धरणाचं पाणी कधी इथल्या आदिवासींना मिळालंच नाही। आजूबाजूच्या गावांना नळ पाणी योजनेतून पाणी पुरवठा होतो, पण ही आदिवासी वाडी आजही तहानलेलीच आहे। खड्ड्यातून मिळणारं पाणी दूषित असल्यामुळे पोराबाळांना आजाराची भीती आहे। हे आजार दुखणी काढायला पैसे आणायचे कुठून, असा सवाल महिला विचारतात। पाणी नाही आहे, पाईपलाईन पण नाही, आमच्याकडे कोण लक्ष देत नाही। आम्ही 4 किलोमीटरवर नदीवर पाण्याला जाताव, डवऱ्यातला पाणी पिताव खड्डा उकरून। त्यातमध्ये आमची पोरा बाळा आजारी पडतात, कामाधंद्याला जायला भेटत नाही। सकाळी 4 वाजल्यापासून तर 10 वाजेपर्यंत पाणी आम्ही भरताव। रात्री पण पाणी आम्ही 8-9 वाजेपर्यंत भरताव। आम्हाला कामाला जायला भेटत नाही। 3 वर्ष आमचे पाणी बिनी नाही। आमची महिला डवऱ्याचं पाणी पितात, 4 किलोमीटर त्यांना जायला लागतं। आणि त्या जेव्हा पाणी घेऊन येतील तेव्हा आमचा स्वयंपाक होतं, तेव्हा आम्हाला कामाला जायला भेटतं। नाही तर त्याचं टायमावर नाही पाणी त्यांनी दिलं तर आमचा स्वयंपाक राहिला, आम्ही घरी राहतो। मग 10-11 वाजता पाणी भरायला त्यांना कोण इकडे 3 वर्ष बघत नाही, लक्ष नाही देत। घोटभर पाण्यासाठी संघर्ष करणारे हे आदिवासी बांधव मुंबई गोवा महामार्गापासून अवघ्या 5 किलोमीटरवर राहतात। इथल्या आदिवासी भगिनींना लेकरा बाळांना सोबत घेऊन पाण्यासाठी वणवण करावी लागते। यातून वयोवृद्ध सुद्धा सुटले नाहीये। पाण्यासाठी मोलमजुरीला मुकावं लागतंय आणि त्यातून पोटा पाण्याचा देखील प्रश्न आवासून उभा राहतोय। 3 वर्षे पाण्याची आम्ही सांगता, आम्हाला पाणी नाही, काय नाही, कुणाला आम्ही लक्ष द्या सांगता तर आमच्यावर लांब लक्ष करतात। तर आम्ही डवरा मारला आणि त्यातलं पाणी आम्ही आणतो। त्यातलं पाणी आणल्यावर पोरांना खूप त्रास होतो, आम्हाला पण त्रास होतो। आणि कामाला गेल्यानंतर आम्ही 2 किलो 3 किलो तांदूळ विकत आणायचं आणि खायचं, आणि नाही गेलो तर आणू काय आणि खाऊ काय। रायगडमध्ये भरत गोगावले, सुनील तटकरे, त्यांच्या कन्या आदिती तटकरे अशा लोकप्रतिनिधींची मोठी फळी आहे। गेल्या काही महिन्यांपासून पालकमंत्री पदाच्या वादातून या नेत्यांना सवडच मिळत नाहीये। आपल्या जिल्ह्यात पाण्यासाठीची नागरिकांची, आदिवासींची ही पायपीट या नेत्यांच्या गावीही नाहीये। नागरिकांच्या मागणीनंतर अवघ्या 24 तासात टँकरनं पाणी देण्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली, मात्र कागदी घोडे काही पुढे सरकलेच नाही। आता लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं आपली जबाबदारी ओळखत गावकऱ्यांची तहान भागवावी हीच अपेक्षा। प्रफुल्ल पवार, झी 24 तास, रायगड।